आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी इथं आली आहे सावनी तळवलकर. तुझी तबल्याची पहिली आठवण काय असेल? 3-3.5 वर्षाची असताना पहिल्यांदा परफॉर्म केलं. आजोबांचं 75चा बर्थडे होता. मी इतकी लहान होते की बाबा माझ्या कानात सांगायचे आणि मग मी वाजवायचे. पण तुझं शिकणं हे घरातच चालू झालं? घरातच, पोटातच म्हणते. हां, कारण तुझ्या आई या भारतीय शास्त्रीय हो. संगीतातल्या गायिका आणि बाबा हे तबला वादक. कशी शिकवायची पद्धत होती? गुरुकुल पद्धत ही त्यांची पहिल्यापासून आहे. सगळी मुलं एकत्र बसायची आणि मी असंच मी शिकले. सकाळी यायची मुलं 9 वाजता, 1:30-2 वाजता परत जायचे. मग परत 4ला बसायचो ते 8ला संपायचं. आणि तू थोडं गाणंही शिकलीस आईकडे. हां, गाणंही थोडंसं शिकले, असं काही खूप नाही शिकले. तुझ्याही लक्षात आलं की हे आपल्याला जास्त आवडतंय. थोडा फोकस इकडे होता. पहिलं ॲप्रिसिएशन तुला तुझ्या तबल्याचं कधी मिळाल्याचं आठवतंय? बाबांचे गुरु नागेश्वर गुरुजी यांच्यासमोर पहिल्यांदा आपण म्हणतो ना सुरुवात झाल्याची की एकटीने मी वाजवला, तर तो मला आठवतोय प्रोग्राम. तर तेव्हा त्यांनी मला खूप ॲप्रिशिएट केलं होतं. पण तुला स्वतःला याच्या दिवशी आवड निर्माण झाली की नाही आता मला हे करायचंय? म्युझिक तर ऑफकोर्स म्युझिकच मी ऐकतच वाढली आहे. एक टीनेजचा काळ होता माझा की ज्याच्यात माझं असं झालं होतं की नाही मला नाही करायचंय. संगीत नकोच. हा नाही काही करायचंच नव्हतं आयुष्य. पण नंतर ते ऑफकोर्स ते नंतर सुरू झालं ते आता हा, शेवटपर्यंत. आता हेच 10वी नंतर माझ्या बरोबरीचे बरेच जण होते जे गुरुबंधू होते. ते आम्ही साधारण एका वयाचे, आम्ही साधारण 1-2 वर्ष पुढे मागे. तेव्हा आमचं रुटीन सकाळी 9 ते 1:30-2 तबला मग जेवण, परत 4-4:30 ते 8 आणि त्याच्यानंतर असं 1-1.5 तास मला आठवते 1-1.5 तास वगैरे ते खेळायला पाठवायचे. तो आत्ताच्या स्टेजला स्वतःचा रियाज करतेस, तो कसा करतेस? बऱ्याच अशा फ्रेजेस असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला इझी जातं. काही कायद्यांसाठीच्या, काही रेल्यांसाठीच्या काही फ्रेजेस असतात. फ्रेझेस म्हणजे? म्हणजे आपण अख्खा कायदा वाजवत नाही. आता जसं म्हणजे हे तुम्ही ऐकलं, हा एक कायदा दागे तिथे तिथे तर आता तिटकरेधा लिटं बऱ्याच जणांचं असतं की तिटकरेधा तिथं वाजत नाही. तर म्हणजे हे जे आहे तिटकरेधा तिथं हे जे मी वाजवते हा, ते वाजत नाही. तर हे वाजवण्यासाठीची ह्याचं फ्रेजेसचा रियाज करायला लागतो. तो तू चालू ठेवा. हे अर्धा तास 1 तास ही फ्रेज तुम्ही चालू ठेवा. तर ही जर तुम्ही चालू ठेवली तर हळूहळू तुमचं तिटं स्ट्रॉंग व्हायला आहे. अशा अनेक फ्रेजेस आहेत प्रत्येक कायद्यासाठी. आणि मग ते हळूहळू आपल्याला हे कळायला लागतं की अरे आपण नक्की कशाचा रियाज करायला पाहिजे तर काही वाजाय. हे करून करून आर्टिस्टला त्या कळायला लागतं. फॉर एक्झाम्पल आणि मग हे जसं तुम्ही वाजवता तसं मग तुमचा हा गायता इझी वाजाय. म्हणजे हा वाजवण्यासाठी तुम्हाला वेगळा एक रियाज त्याचा करावा लागतो. सगळे जे शिक्षक असतात शिकवणारे तबला, ते नेहमी म्हणण्यावरती भर का देतात? पठण ज्याला तबल्याच्या भाषेत म्हटलं जातं. हां. पठण फारच महत्त्वाचे, कारण तुम्ही जितकं स्पष्ट म्हणता तेवढं स्पष्ट वाचतं. पण म्हणून मग हे याचाही रियाज पुन्हा करायला लागत असेल? मी म्हटलं तसं की जे दुपारी सकाळी आम्ही बसायचो आणि मग 4 ते 8 जे रुटीन होतं त्याच्यात जेवण झाल्यावर मध्ये 1 तास असायचा. तेव्हा बरेचदा, रोज नाही पण बरेचदा बाबा बसायचे की आता चला पढणला बसू, झोपायचं नाही. मोबाईल तर तेव्हा नव्हताच किंवा टी व्ही वगैरे काही बघायचं नाही. पढणला, कारण जेवण जेव्हा झालेलं असतं काही लगेच बसत नाही रियाजाला. त्यामुळे जरा पढणला बसून बरं. म्हणजे मला जर सांगितलंस की हे अशी पढंत असते आणि मग ती अक्षरं अशी वाचतात. एखादा एक बंदिश सांगते तुम्हाला. जाकडे तुला दोन मिनिटं देतात देता प्रांग रे दादा दा जाकडे तुला 2 मिनिटं देता देता किती 2 मिनिटं देतात का
म्हणजे इथूनही ते आलं पाहिजे आणि त्याच वेळेला ते बोटात खूप अवघड असतं पठण करून वाजवणं, हे खूप अवघड असतं. कारण म्हणण्याची एक भाषा असते आणि वाजवण्याची एक वेगळ्या अंगातही जातं ते. म्हणजे मी जे म्हणते की धाकडी तक धुमकडी तक, तर हे वाजवतानाही म्हणणं फार अवघड असतं. नुसतं वाजवणं आणि वाजवताना म्हणणं. कारण तो शेवटी लँग्वेज आहे ना ती. तबल्याची भाषा काय असते, कशी असते? तबला या वाद्याचं वैशिष्ट्य काय? तबल्याचं पिताचाच पखवाज म्हटला जातो. त्यामुळे पखवाजने सुरुवात झाली आणि मग तबला आला असं. परकशनमध्ये ती फ्लेक्सिबिलिटी कशात आहे तबल्याची? जसं क्लासिकलमध्ये तबला आहे, बॉलिवूडमध्ये तबला आहे, तुम्ही नाट्यसंगीत घ्या, लाईटमध्ये तबला आहे, जॅझमध्ये आहे, कशात नाही होय, तो कुठेही ही तो मॅच होतो. म्हणजे ही त्याची युनिव्हर्सॅलिटी आहे. दोन गोष्टी मला जाणवल्या आत्ता सुद्धा तुझं ऐकताना, की एका बाजूने खूप सूर म्हणजे ताल जो आहे त्याच्यातून निर्माण होणारे जे सूर आहेत ते एका बाजूने खूप असे चपळ, दुसऱ्या बाजूला त्याला एक वजन असतं असं. म्हणजे जे अगदी सॉफ्ट वाजायचं ते सॉफ्टच वाजलं पाहिजे हां, आणि जे असं ठणकून वाजवायचं ते तसं काही इन्स्ट्रुमेंट बरोबर वाजवताना असतं हां की संतूर असेल किंवा फ्लूट बरोबर तुम्ही वाजवता तर तुम्हाला एवढं लाऊड वाजवून चालणार नाही. हो कारण तुम्हाला त्यांचं ऐकायला आलं पाहिजे ना, म्हणजे तुम्ही त्यांना साथ करता. साथ कर त्यामुळे तुम्हाला तसंच एवढं सॉफ्ट वाजवलं पाहिजे. हा विचार करण्याचा भाग आहे ना. मला ड्रम बरोबर वाजवायचं आहे, हां तर मग मी कसं वाजवेन? ओके किंवा फ्लूट प्लेअर आहे किंवा संतूर वाजवणारं कोणी, तर त्यांच्याबरोबर मी जे ड्रम जोरावर वाजवते तसं मी नाही वाजवू शकणार तेवढं लावून. कारण मी शेवटी अकंपनिमेंट म्हणून नाही. त्यामुळे तो साऊंड जे तुम्ही म्हणताय की खूप लाऊड पण वाजतं आणि खूप सॉफ्ट पण वाजतं, तर आर्टिस्ट कोण आहे? त्यांना बरोबर वाजवताय का तुम्ही सोलो वाजवताय? सोलो असेल तर मग काही मग तुम्ही सॉफ्ट आणि म्हणजे ते तुमचं तुम्हीच बादशाह. तुम्ही बादशाह असतात त्याचे. पण असे जे सोलो वाजवताना जे तुझे आवडते बादशाह कोण? ऑफकोर्स पहिले म्हणजे माझे वडील, त्यांच्याकडून मी शिकतेय. तालवी पंडित सलीश तावलेकर, त्यांचा सोलो म्हणजे वेगळंच एक काय म्हणता येईल, मॅजिकल असतं कायम. बरेच आर्टिस्ट आहेत ज्यांचा ऐकून आपल्यावर प्रभाव पडतो. प्रभाव पडतो. हे जे सगळे लेजंड्स आहेत, ते तुझे बाबा असतील, झाकीर भाई असतील, हे सुद्धा तोच ताल वाजवतात. बरोबर, अक्षर पण तीच असतात. काय वेगळं असतं ते? विचार, कारण त्यांच्या विचाराला कुठे ते स्टॉपच होत नाहीत विचार. काही आर्टिस्टचे एका लिमिटपर्यंत विचार जाऊ शकतो. पण आता हे विचार म्हणजे काय असतं? म्हणजे त्यावेळेला त्याच्याबद्दल सुचणं म्हणजे नेव्हर एंडिंग आहे ना ओ ही प्रोसेस. त्याच्यातलं सुचणं म्हणजे इम्प्रोव्हाइज करणं. इम्प्रोव्हाइज करणं, सुचणं. एखादा रंग हा असा वाटतोय पण त्याला कदाचित तो काही वेगळ्या अँगलने बघितला तर तो वेगळा वाटू शकतो किंवा त्याच्यात हा कलर अजून टाकला तर तो अजून वेगळा दिसेल. शेड झाल्या, कलर झाले, बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि काही आर्ट म्युझिशियन्स असे आहेत की ते थांबूच शकत नाही, त्यांना आवरणं फार अवघड असतं. कारण इतकं सुचत जातं की ते संपू शकत नाही. म्हणजे तबला वादकाचं जे सुचणं असतं ते त्या आकृतीबंधामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करणं, त्याच वेळेला सादर करणं. त्याच तालात वेगळं सुचणं, दिसणं. बाबा काय म्हणतात की तुम्हाला जे करायचं आहे हे जर मला वाजवायचं आहे तर तुम्हाला आधी ते दिसलं पाहिजे, तुमच्या डोळ्यासमोर ते आलं पाहिजे की हां हे मला वाटायचं. ते जर जोपर्यंत येत नाही तर म्हणजे अधांतरी झाला ना मग ते, म्हणजे तुमच्या करण्याला काही तो एम राहत नाही. पण मग असं जे इम्प्रोव्हायझेशन आहे, म्हणजे आपण एक साधं घेऊ की बाबा एखाद्या दादऱ्यासारखा 6 मात्रांचा तार आहे, तर ह्याच्यात कसं सुचतं?
ना हे जे नदलं होतं ते सुचलं होतं. हां. आवर्तनाच्या मध्ये ते सुचणं येतं. म्हणजे सुचायच्या आधी जे दिलेलं सगळं आहे, म्हणजे ते तुम्हाला त्याच्यात नियमानुसार खूप वाजवता आलं त्याचे पाहिजे. खूप तुम्हाला ऐकायला पाहिजे. ऐकायलाही पाहिजे. खूप जणांचं ऐकायला पाहिजे. खूप जणांना बघितलं पाहिजे. तुम्ही स्वतः त्याच्यावर विचार करून वाजवलं पाहिजे. खूप वेळा चुका होतात. खूप चुकतं आणि चुकणंही फार महत्त्वाचं असतं. कारण चुकल्यावरच तुम्हाला कळायला लागतं, की अरे नाही, हे नाही. असं अशा पद्धतीने विचार करा. मला सांगते आपण जर 2 भाग घेतले म्हणजे एक आहे की अकंपनीमेंट आणि दुसरं आहे सूर. तर पहिलं आपण घेऊ साथसंगत. तर जी त्या गायकाच्या किंवा वादकाच्या गायन वादनाची प्रकृती असते, ज्याच्यामध्ये त्या कलाकाराचं एक व्यक्तिमत्व पण आलेलं असतं. बरं. तर त्याच्यानुसार तुमची साथ करायची पद्धत बदलते का? ज्या कलाकाराबरोबर तुम्हाला वाजवायचं असतं, तो माणूस तुम्हाला माहिती पाहिजे. अच्छा. त्या माणसाबरोबरचं तुमचं एक पहिलं ट्युनिंग झालेलं पाहिजे. म्हणजे हे अगदी दोस्तीमध्ये, मैत्रीमध्ये असतं तसंच. हां, की म्हणजे तुम्हाला ती व्यक्ती माहिती पाहिजे. काय आवडतं, काय नाही केलेलं, हे हां. त्यांना आवडत नाही, ही स्टाईल. हेही माहिती पाहिजे. हेही माहिती पाहिजे. नाहीतर तो शेवटचाच प्रोग्राम असायचा. आणि सोलो असताना तुझा जो माणूस म्हणूनचा, व्यक्ती म्हणूनचा मूड असेल, त्याचा परिणाम ॲब्सोल्युटली. जसे तुम्ही आहात तेच म्युझिकमधनं येतंय. म्हणजे जे तुमचं नेचर आहे, जो स्वभाव आहे तुमचा, तो लगेच म्युझिकमधनं दिसून येतो. साधना करता करता मग आपण व्यक्तिमत्व आपलं बदलतं का? मेजर मेजर. फरक पडतो. बरोबर. पेशन्स प्रचंड वाटतो. कारण माहिती आहे की हे इतकं केल्याशिवाय वाजणारच नाही. तर मी हे 6 महिने नाही वाजवलं तर हे वाजणारच नाही. ही एक फ्रेज आहे. अशा अनेको गोष्टी आहेत त्याच्यात, की हे इतकं सातत्याने जर केलं, तरच हे वाजेल. हळू कळायला लागतं की यार आपल्याला किती येत नाही. अनेक महिने गेला, वर्ष गेला कळतं की काहीच येत नाही. म्हणजे स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव पण होते आणि आता आपल्याला अधिक छान करायचंय अशी प्रेरणा पण मिळते. आणि हे दुसऱ्यांचं ऐकूनही जास्त होतं. स्वतःचं ऐकून तर डेफिनेटली होतं. पण जेव्हा दुसऱ्यांचं तुम्ही ऐकायला जाता तेव्हा तर अगदी कळतं की अरे हे तर काहीच येतच नाही. हं, हं, हे तर माहितीच नाहीये. हं. आणि त्यात लहान मुलं, आता ते लहान मुलं तर असं वाजवतायत, जी माझ्याहून वयाने लहान आहेत. त्यांना बघून असं वाटतं की अरे काय म्हणजे काय चाललंय? कुठल्या लयीत वाजवतायत? इतकं कमाल की रियाज करून हे तर येतच फिलिंग. पण दुसऱ्यांचं ऐकून जास्त येतं. जास्त आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं. आता तू जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतेस, तेव्हा मग हे सगळं म्हणजे तुझ्यात जे बदल झालेले आहेत, तेही तुला त्या संगीताबरोबर त्यांना द्यायचे आहेत. तर शिक्षक म्हणून तुझी भूमिका काय असते? मी कायम त्यांना हेच सांगत असते, की मी तर एक माध्यम आहे त्यांना सांगण्याचं. सगळं हे काम परमेश्वर आणि गुरुच करत असतो. मी त्यांना फक्त एवढंच सांगत असते, की त्यांचे कसे होते विचार, ते काय सांगायचे, ते कसं त्यांचा अप्रोच आहे बघण्याचा. तुम्ही एक स्टुडंट म्हणून असणं कसं गरजेचं आहे. पण अलीकडे ना, बरेचसे पालक जे येतात, ते ना ही परीक्षा, ती परीक्षा, त्यांना तू काय मी परीक्षा घेतच नाही. अच्छा. कारण मी जेव्हा शिकवायला आता सुरुवात करणार, तेव्हा बाबांनी मला बसवलं आणि सांगितलं, की "तू ही अशी सुरुवात आता करतेयस. तू ठरव, तुझा डिसिजन आहे, की तुला परीक्षा घेऊन क्लासेस घ्यायचे का मुलांना घडवायचे." त्या क्षणी मी त्यांना सांगितलं, की "नाही, मला परीक्षा मी नाही घेणार. मुलांनाच घडवायचं." त्या प्रोसेसमध्ये नेण्याचं काम करणं, ते मी करेन. आणि त्यांनी अजून एक सांगितलं, की "पैशासाठी कधी शिकवू नकोस. पैसा ऑफकोर्स आहे. पैशासाठी करायचं. पण पैसा हा एम असता कामा नये." त्यामुळे ह्या 2 ज्या गोष्टी आहेत ना, ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आज माझ्याकडे जी मुलं आहेत, जी 15-16 वर्ष शिकतात, ती आज प्रोफेशन म्हणून तबला त्यांनी केला आहे. कारण मी जर तो अप्रोच ठेवला असता, तर मे बी मी अशा पद्धतीने शिकवलं नसते. आईचे कुठले संस्कार आहेत? आई अशी असते, की ते आय थिंक चालूच असतात. प्रत्येक आई प्रत्येक मुलाला जाता-येता सांगतच असते, की हे नाही बरोबर, हे चूक. असे 1-2 मुद्दे सांगण्यासारखे नाहीये. पण हे छान आहे, की आई आपल्याला येतं ते शिकवते. सगळ्याच तुम्ही जे या सांगीतिक घराण्यातून आलेले कलाकार आहात, त्यांना ना असं खूप वेळेला बाकीचा समाज म्हणतो माहिती आहे ना, की ह्यांच्या घरी तर काय हां, इकडे गाणे आहे, इकडे ताल आहे.
यामध्ये काय ती केक वॉकच आहे यांना असं. चांगलं तो वाचवलंच पाहिजे ना, हे तर असणारच ना की. आणि काही लोकांच्या मते असं असतं की अरे हिला काय हात ठेवला की वाजायला. असं थोडी होतं. मेहनत तर प्रत्येकालाच घ्यावी. नाही आणि तू म्हणतेस त्याच्यामध्ये एक भाग असा आहे, की तुमचा बेंचमार्क हा आधीच खूप जास्त असतो ना, त्या लेव्हलला म्हणजे पोहोचणं. ऑफकोर्स फायदे असतात, पण तोटेही खूप असतात. फायदा काय की नाव आहे. पण फक्त तळवलकर म्हणून मी सगळीकडे नाही जाऊ शकत. मला कोणी विचारणार नाही. एकदा म्हणते, "हां, ठीक आहे. हां, ठीक आहे, वाजवलं." दुसऱ्यांदा नाही कोणी बोलवणार. दुसऱ्यांदा बोलवतील ते माझ्याच मेहनतीवर बोलव. माझं आडनाव तळवलकर आहे, पण तळवलकरचं किती वर्ष भाऊ करू शकतो. त्यालाही लिमिट आहे. बाबांबरोबर कधी वाजवतेस तू? पहिली माझी US टूर ही त्यांच्याबरोबर होती. त्यात खूप शिकले. तिथल्या मुलांना बघून, तिथलं सगळं वातावरण बघून. आणि त्याच्यात तू म्हणजे केव्हाही बाबांबरोबर वाजवताना तू म्हणालीस ना तसं तू पण बघत असतेस. हां. तर त्यांच्याकडून काय शिकायला मिळतं? त्यांचं एक कमाल म्हणजे अनेक गोष्टी आहेत, पण एक कमाल जी स्टेजवर जी मला वाटते, जेव्हा मी वाजवत असते किंवा अजून आम्ही शिष्य असतो, ते माझे स्टुडंट आहेत असं ते कधीच बघत नाही. ते कलाकार बसलेत असंच कायम बघतात आणि अशा पद्धतीनेच आम्हाला ट्रीट करतात. तू आता स्वतः केलेले काही प्रयोग या संगीत क्षेत्रात किंवा ज्याच्यात तू सहभागी होतेस त्याच्याबद्दल आम्हाला सांग. विदुषी कौशिकी चक्रवर्ती त्यांच्याबरोबर सखी बँड त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या 5-6 जणी म्हणून तो एक मोठा चेंज होता. पहिलाच फिमेल बँड माझा आणि तोही एवढ्या ग्रेट आर्टिस्ट बरोबर. बँड बरोबर परफॉर्म करतानाचा अनुभव वेगळा काय असतो? आधी तुम्हाला फॉर्म ठरवायला लागतो की तुम्हाला काय करायचं आहे. क्लासिकलच करायचं आहे का फ्युजन करायचं आहे. तुम्ही एक ठरवून घेता की हां हां हे असे सॉंग्स हे असं करायचं आहे. पण त्याच्यात मग तबल्यालाही पूर्ण एखादं सॉन्ग फक्त तबल्यासाठी असतं, एखादं एक कंपनी असतं, नाही ड्रम तबला आहे, डान्स तबला आहे, मग डान्स व्हायोलिन आहे. असे वेगळे त्याच्यात प्रयोग आहे. प्रत्येकाला त्याच्यात संधी आहे. आणि अंडरस्टँडिंग साथच जाईल की थोडक्यात. हां, म्हणजे तबल्याच्या दृष्टीने पाहिलं तर त्याच्यामध्ये साथच आहे. ओव्हर द इयर्स तबला आणि तू यांच्या नात्यामध्ये काय काय फरक पडत गेला? आयुष्यात वेगळे जसे प्रसंग येतात माणसाच्या, चढ उतार, त्या वेळेला प्रत्येक वेळेला तबल्यानेच साथ दिली. म्हणजे तबला गाण्याला साथ देतोय आम्हाला माहिती आहे, पण तबला आयुष्यात साथ कशी देतो? कितीही प्रॉब्लेम्स असू दे, किती फिजिकल प्रॉब्लेम असू दे, मेंटल असू दे, आर्थिक असू दे, काही कोणाला काही असू दे. म्युझिक एकदा सुरू झालं, तबला एकदा सुरू, तानपुरा सुरू झाला की सगळं खलास. आणि त्यात आम्ही एवढे लकी हो की आम्ही म्युझिक करतो. आम्ही लोकांना आनंद देतो, पण स्वतः आम्ही आधी आनंद खूप घेतो. तुझी ही ना एक जीवनशैली हळूहळू तयार झाली, की एका बाजूला तबल्याबरोबर तपस्या आहे, म्हणजे तो स्वतःचा रियाज एका बाजूने चालू आहे. दुसऱ्या बाजूने परफॉर्मन्सेस चालू आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये म्हणजे जरा वेगळं आयुष्य आहे ना. सपोर्ट करणारा पार्टनर असणं फार गरजेचं आहे. नवऱ्यालाही सपोर्ट करणं. कारण जसं आई-वडील जसं आपल्याला वाढवतात, की "नाही, नाही, तू हे नको करू, तू रियाज कर." असंच म्हणणारा जर नवरा असेल तर अजून काय. हो ना. हे जे तुम्ही काही रील्स किंवा हे जे काही बघताय, त्याचं पूर्ण क्रेडिट माझा नवरा अक्षय वदे त्याला जातं. कारण मी खूप अगेन्स्ट होते, की अरे आपणच वाजवून आपणच काय रील टाकायचं. म्हणजे आपणच कौतुक करायचं आपलं, असं मला कायम वाटायचं, की हे तर क्लासिकल फील्डमध्ये बसच नाही. मी त्याला काही सांगायचं, की अरे असं करत नाहीत क्लासिकल म्युझिशियन, असं तू मला सांगू नको. त्या रील्समुळे कितीतरी माझे इंटरव्ह्यूज झाले, कितीतरी प्रोग्राम्स मिळाले आणि माझ्याकडे 30 ते 40 ऑनलाईन स्टुडंट माझ्याकडे शिकतायत. फक्त फायदाच झाला मला सोशल मीडियामुळे आणि या सगळ्याचं क्रेडिट त्याला जा. मला आत्ता असा एक प्रश्न आला डोक्यामध्ये, की हे इतकं तुझाच जणू काही भाग झालेलं वाद्य आहे. हा तबला कधी दिसतो का? नाही, तबलं कसं रुसेल? नाही ना? देव कधी रुसेल का? रुसेल फक्त माणूसच. इतके वर्ष वाजवते पण वाजत नाही हे म्हणून रुसू शकतो. मी इतके वर्ष मरमर करते पण तरी पाहिजे तसं वाजत नाही. तबल्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला पाहिजे तेवढं तुम्ही करत नाही. ज्यांना संगीतामध्ये रस आहे, असे तरुण-तरुणी आजच्या काळातले ह्यांना
तू काय सांगशील करिअरच्या दृष्टिकोनात? खूप पेशन्स गरजेचा आहे. 1.5 आणि 2 मिनिटाचे रील्स बघून तबला किंवा म्युझिक आयुष्यात चूज करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या गुरुकडे तुम्ही जा. यूट्यूबवर बघून शिकू नका. तुमचं अख्खं लाईफ पूर्ण चेंज होतं त्या गुरुमुळे. आणि अशा तरुण कलाकारांच्या पालकांना तू काय सांगशील? कसं असतं की संस्कार असतात ना, ते प्रत्येक घरात वेगळे संस्कार आहेत. काही लोक लगेच लक्षात येतं की अरे नाही, यांना सांगायला पाहिजे की नाही, ह्याला तबलाच करू दे किंवा ह्याला म्युझिकच करू दे. ह्याचं हाताची ठेवण, त्याचं ती स्टाईल, वाजवणं, त्याचं ते डेडिकेशन, हे बघून लक्षात द्यायला लागते. आणि असे काही आहे ते पालक की दिवस रात्र एक करतात मुलांसाठी. त्यांचं हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आईवडिलांचं. बरोबर. म्हणजे एखाद्या मुलाला कलाकार करणं, आणि आजकाल कोणी असे डिसिजन्स घेत नाही. पण कधी कधी सांगावं लागतं का की तुम्ही याला खूपच प्रेशर करत आहात? काही करू शकत नाही आपण. ठीक आहे, ते मला तर उलटं वाटतं की तो येतो ना 1 तास, म्युझिकनं त्याचं डोकं शांत होईल. त्याला ते इतके त्याच्यानंतर पण काहीतरी आहे, त्यातल्याच्या क्लासनंतर अलीकडेही आहे, पण अभ्यासही आहे. त्यांना उलटं हे अजून वेगळं मी प्रेशर देण्यापेक्षा तो 1 तास एन्जॉय कर. हा जो तबला आहे त्यानं तुला सांगितलं की तू मला म्हणालीस पेशन्स दिला, मैत्री दिली, कोणत्याही मूडमधून तुला बाहेर काढणारा तो काउन्सिलर पण आहे तुझा, त्याच्या माध्यमातून तू विद्यार्थ्यांना शिकवतेस. त्याच माध्यमातून तू स्वतःसुद्धा समाधानाची आणि आनंदाची निर्मिती करतेस. ह्याला अजून एक त्याच्यात ॲड आहेत, हां. जी म्हणजे अध्यात्माची. म्युझिकमध्ये एक गुरु असतो, तो अध्यात्म शिकवत नाही. अध्यात्म शिकवण्यासाठी तुम्हाला एक गुरु असणं फारच गरजेचं आहे. कारण तुम्हाला सतत एक, आपण म्हणतो ना की एक डाऊन टू अर्थ, जमिनीवर राहणं, किंवा एक तुम्हाला ते साधनेला लावणं, ते फार गरजेचं आहे. तू आत्ता जी अध्यात्माची केलेली व्याख्या मला कळते ती साधनेशी निगडित आहे. आणि साधना याचा अर्थ काय झाला की आपण उत्कृष्टतेच्या दिशेने जायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय मिळेल हा विचार सोडायचा आहे. एक्झॅक्टली. आणि तुमच्या ना स्वतःकडूनच्या डिमांड्स कमी झाल्या तर तुम्ही आपोआपच स्वतःला विसरायला लागणार की नाही? बरं, तुम्हाला स्वतःला म्हणजे तुमचा जो अहंकार आहे त्या अहंकाराला वितळवून टाकणारा संगीताचा हा भाग आणि आहे. ह्याला जर त्याची जोड असेल अध्यात्माची, तर अजून तुमचं म्हणजे तुम्ही ती साधनाचा तो भाग रुजवणं स्वतःमध्ये, त्याचं कारण असं आहे की आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये ना आपल्याला इतके मुक्काम खुणावत असतात. तर साधना आपल्याला काय सांगते की मुक्काम महत्त्वाचा नाही तर प्रवास महत्त्वाचा आहे. आणि तेच अध्यात्म आहे की प्रवासाचं महत्त्व प्रत्येक माणसाला कळलं. नाहीतर आम्ही मुक्कामाच्या वेळाने तसे बेफाम आणि बेभान होऊन धावतच असतो. म्हणून आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येताना साधना हा मूड पकडला तर काय बोटातून निघतं ते बघूया. खरं तुम्हाला सांगते, ही माझी तर आत्ता सुरुवात आहे असं मी म्हणेन. हो. हे साधना आणि हे जे आपण म्हणतोय की हे मी अनुभवलं आहे, माझ्या बाबतीत नाही. माझ्या वडिलांना बघितलेलं आहे. साधनेला लागल्यावरचं आदन की ते विसरून जातात की समोर कोण बसलंय, किती जणं बसली आहेत. आणि असंच मी उस्तादजींना बघितलं आहे. त्यांची इतकी तंद्री लागलेली बघितलेली आहे मी की ते एवढा ऑडियन्स असतो पण ते एकाच माणसाकडे बघून वाजवत असतात. पण तो माणूस कोण आहे विचारलं तर सांगता नाही या. तुझा हा सगळा अनुभव आत्ता डोळ्यासमोर आहे ना, हा तुझ्याही डोळ्यासमोर आहे, माझ्याही डोळ्यासमोर आहे. हा मूळ घेऊन काय निघतंय बाहेर ते आपण बघूया. तिथे आपण गप्पा थांबू की आपण म्हणतोय साधना, प्रवास खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशी वाद्य आणि वादकाने एकरूप होणं महत्त्वाचं आहे. वाद्य असणार नाही वेगळं, वादक असणार नाही वेगळा, संगीत असे सूर असतील, ते एकजीव असतील. तर हे विचार आपण दोघेही आत्ता करतोय. अगदी प्रयत्न करते.